की महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल कोणी केलाय? कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले? पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली. त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना? त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही? झोपला होता? तुमच्या कानात काय बोळे गेले होते? आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत? जनता पार्टी चित्रा वाघ यासोबत अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र खुललेला नाही असा आरोप केलेला आहे. कुणी अपशब्द वापरला? भारतीय आणि कुणी दम दिला? भारतीय जनता पार्टी कुणाच्या बद्दल अपशब्द वापरले? चित्रा वाघ यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी चित्रा वाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे. आणि मुळात चित्रा वाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं, त्या मुलीनं या फारमध्ये सांगितले. त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला, माझ्या कुटुंबावर काय आला, माझ्या आईवर, बायकोवर, बहिणीवर काय प्रसंग आला ना, हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही, मला माहिती आहे. एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्यावेळेला दाखल होतो ना, तो पण बलात्कारासारखा, त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना, ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव होईल. आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो. मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही, पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करते ना, हिला जी भाषा कळते तीच मी बोलतो. आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो. शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो. अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते, हिच्या तोंडात ही भाषा शोभते का? त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठं जाते? भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का? मग तिची भाषा सभ्यपणाची आहे, तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टीला निघावं. प्रसाददास म्हणतात की तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही. कोण असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी. चल म्हणा हवा येऊ दे, तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणारे. घरात बसून नको व्हिडिओ करू. महाराष्ट्रात कुठं, तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग, तुझ्या घरासमोर येतो. अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग, तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली, कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे. कोणत्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे. कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय. त्यामुळं मला नका शिकवू, अगोदर तिला शिकवा. शरद आली म्हणते, तिला लाज वाटते का? तिला भाषा बोलायला काय मोकळी काय? तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही. बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही 10 वेळा माफी मागू. ह्या असल्या लाचखोर नवऱ्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय? पुरोगामी महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे, परंतु सध्या भारतीय जनता पक्षातून जे आरोप होते आपल्याकडून जे बोलले जाते त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी बरोबर. महाराष्ट्राचं 2014च्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला? हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने केला. त्यांच्या एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या बद्दल काय शब्द वापरले, आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल काय शब्द वापरले, राणे काय बोलतोय, पडळकर काय बोलतात, ही विचित्रबाई काय बोलते, हे बघा ना तुम्ही. महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कोणी केलाय? कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले? पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली. त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना? त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही? झोपला होता? तुमच्या कानात काय बोळे गेले होते? आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत? मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडवायचा प्रयत्न आहे. अहो मी भूमिकेवर ठामच असतो. मी महाराष्ट्रात अजून सांगतो, एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही. फक्त ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिने माझ्याबद्दल केलेलं आहे, मी भोगलेलं आहे ते सगळं. त्यामुळे मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर काय बितलेली. त्यामुळे हिला जी भाषा कळती, हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं आणि सगळ्याला काही पण बोलायचं. हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलणार.